पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. सदा सरवणकरांच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची चिन्ह. लक्ष्मण हाकेंना सामाजिक कार्य करायला पेट्रोल करता पैसे देण्याची तरुणाची ऑफर. हाकेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता 3 कोटी होतात खर्च. कुठे कुठे तर 100 बोकड दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरामध्ये ऐतिहासिक पथसंचलन. नागपुरामध्ये आतापर्यंत झालेलं सगळ्यात मोठं पथसंचलन असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्राला करणार संबोधित. पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. जपानच्या ओसाकातील आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेमध्ये जगभरातील 150हून अधिक देशांचा सहभाग. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उस्तुरी गावाहून औराद शहाजनीकडे जाणारा मार्ग बंद. अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. बोरी नदीला पूर. अक्कलकोट गाणगापूर हायवेवर साचलं पाणी. उमरगे गावाजवळचा पूल पाण्याखाली गेला. नाशिक जिल्ह्यात कांदा दराचा प्रश्न तापला. दर घसरत असल्यानं शेतकरी आक्रमक. हमीभाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या 5 आरोपींची काढली धिंड. धिंड काढत पोलिसांचा गुंडांना इशारा. स्थिती आहे तुमचं खरीप हंगामाचं ती काय पूर्ण वाया गेलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व खरीप हंगामाचे पिके पूर्ण वाया गेलेले आहेत. असं असलं तरी जिल्ह्यामध्ये सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे, परंतु अक्कलकोट तालुका आणि नदीकाठचा भाग इतकाच भाग केवळ अतिवृष्टीच्या याच्यामध्ये घेण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचा कट आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ. पूर आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेडला सुद्धा बसलाय. नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 7,28,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीत गेलेलं आहे. कालच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसानीची पाहणी केली. वाशिममध्ये सुद्धा, नांदेडमध्ये सुद्धा ते फिरले. राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेडमध्ये झालंय असं ते म्हणाले. दरम्यान शासनानं मदत जाहीर केलेली आहे, मात्र ती मदत तुटपुंजी आहे. हेक्टरी 8,500 इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यावर शेतकरी समाधानी नाही आहे. वाढीव निधी द्यावा. हेक्टरी 50,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांना मागणी केलेली आहे. प्रशासनानं जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात जवळपास 7,27,000 हेक्टर इतक्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसा अहवाल देखील शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि शासनाने मदत जाहीर केली, मात्र ती मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकरी नांदेडचे समाधान नाहीत. आता मी ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली. आत्ताही या शेतात तुम्ही पाहू शकता की चिखल आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. सोयाबीन जिथे सडून गेलेलं आहे, नासून गेलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही आहे. आणखीन अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत. माझ्यासोबत काही शेतकरी मित्र आहेत. दादा, काय एकंदरीत नुकसान झालेलं आपल्या जिल्ह्यामध्ये? नुकसानीचं सर आता बोलायसारखं तर काही राहिलं नाही. शेतकऱ्याकडं काही विषयच राहिला नाही. शेतामध्ये मातीसुद्धा राहिली नाही. जी वरून पिकायचं त्याचं मातीसुद्धा राहिलं नाही. आणि सरकार असं काय 85 रुपये गुंठा काहीतरी देत आहे. त्यानं काय उगं मीठ चोरल्यासारखं व्हायलं. उगं पीक विम्याचं तर काय विषयच नाही. त्याचे ट्रिगर सगळं काढून टाकले. तर शेतकऱ्याला कुठंच काहीच राहिलं नाही आता सध्या. शेतकऱ्यापाशी कृषी मंत्री आले होते. हां, त्याचा काय म्हणजे फिरस्ती दौरा होता. काय काही कल्पना नव्हती, काही नव्हती, काही विषय नव्हता. दौरा करून काय फायदा नाही. शेतकऱ्याला खरंच मदतीची गरज आहे आता खूप. आजच्या कंडिशनला नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या पूर्ण मंडळामध्ये 1,500 कोटी रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्या हिशोबानं आता हे नुकसान भरपाई म्हणून शासनानं फक्त 85 रुपये गुंठा मदत जाहीर केली. ती अजून मिळण्याची शक्यता नाही दिवाळीपर्यंत.
दादा, काल कृषी मंत्री आले होते, काय ते बोलले? मला वाटतं शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. काल आले होते या ठिकाणी कृषी मंत्री. 500-550 कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्रभर जर वाटायचे म्हणलं तर ते एकदम तुटपुंजी मदत आहे आम्हाला. ज्यावेळी तुम्ही निवडणुकीच्या वेळी लाडकी बहिणीला 1,500 रुपये एका महिलेप्रमाणे दिले होते, त्यामध्ये पुरुषाला सुद्धा तुम्ही पैसे दिले, कारण की नियमबाह्य पैसे दिले तुम्ही. तर आम्हाला नियमात असून आम्हाला का पैसे भेटत नाहीत? आम्हाला आमच्या हक्काचे पैसे पाहिजे. आम्ही पीक विमा भरलाय, सगळं केलेलं असं. बरं दादा, मला सांगा की एकंदरीत समजा एखाद्या 1 एकरला किंवा 1 हेक्टरला खर्च किती येतो? सर, एका एकरला 10 ते 15,000 रुपये खर्च होतो आम्हाला. आता आमचे 15,000 रुपये गेलेले आहेत सर. तर आमच्या हाती 1 रुपया लागला नाही आता. आणि सरकार 85 रुपये गुंठा देत आहे. तर 85 रुपये गुंठ्याने धरले तर सर आम्हाला एकरी 3 ते 3,000 रुपये येतात. आणि काल कृषी मंत्र्यांनी इथं आलते, पाहणी केली आणि काही आश्वासन दिले नाही, काहीच नाही सर. काय बोलले काय ते नेमकं? मी उपमुख्यमंत्र्याला बोलून सांगतो म्हणले. मात्र त्याला कृषी मंत्री काय केलं? त्याच्या हातात नाही का काही द्यायचं? शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झालेला आहे. आता दिवाळी साजरी करायची कशी, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शासनानं जी मदत जाहीर केली आहे ती अगदी तुटपुंजी मदत आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी नाहीत. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. बातमी यवतमाळमधून. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. अतिवृष्टीने सगळं पीक नुकसानीत गेलं. सोयाबीन, मूग, उडीद पिकं पावसामुळे पूर्णपणे खराब झालेली आहेत. तर धाराशिवची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. अतिवृष्टीच्या तडाख्यात धाराशिव सापडलाय. शेतातल्या सगळ्याच पिकांना जोरदार फटका बसलाय. जिल्ह्यात आल्याचं पीक जे आहे तेही पावसानं पूर्णपणे हातातून निसटून गेलेलं आहे. पाणी साचलं, त्यामुळे आल्याचं पीक खराब झालं. लागवडीचा खर्च जो आहे तो सुद्धा निघेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक संकट शेतकऱ्यासमोर उभं ठाकलंय. केवळ सोयाबीन किंवा इतर पिकाचंच नुकसान नाही आहे, तर परांडा तालुक्यातील काही शेतकरी अद्रकची देखील लागवड करतायत. आणि मी अद्रकच्या शेतात आहे. ही पानं जी आहेत ती आता ही पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे. ही पानं तशी ज्यावेळेस अद्रक काढणीला येते त्यावेळेस ही पानं पिवळी पडतात असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. पण ही पानं आता अद्रक आत्ताच पिवळी पडत असल्याने ही अद्रक आता जी बुडातून अद्रक असं ती नासून चाललेली आहे, तिला रोग लागायला आहे आणि बुरशीसारखा आजार त्या ह्याला व्हायला आहे. आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत. परांडा तालुक्यातील भांडगाव आहे, ह्या भांडगावचे शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय झालं आहे अद्रकला? अद्रकला बुरशी आणि बुरी लागली, त्यामुळे हे अद्रक येऊ शकत नाही. हिला पाण्याचं प्रमाण जास्त झालंय. हे सगळं गेलं जास्त प्रमाणात पाण्याचं प्रमाण झाल्यामुळे सगळं सोडून गेलंय. हे तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता ह्याला कसं झालंय. मग हे आत्ताच असं झालंय तर हे परत कसं येणार? तुमच्या हातात येऊ शकत नाही. कांद्याचं काय झालं भाऊ? हे कांद्याचे पान हे असे पिवळे पडलेले. पिवळं पडलं येते गोऱ्या आता ते? नाही येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. हा, तो नासून जाणार, वायाच गेला. वाया जाईल. बाबा, कुठलं नक्षत्र आता हे चालू आहे? आता उतरा. उतरात पाऊस असतो का? असतो पण थोडा का असतो मोज का अगर नसतो बी एखाद्या वेळेस. परतीचा असतो आपल्याला. किती दिवस चालतो परतीचा पाऊस? परतीच पाऊस काय कवा आता 15 दिवस चालतो, 8 दिवस चालतो, 4 दिवस चालतो, महिना बी जातो. त्याचं काय मालक आहे का? असा झालता का परतीचा पाऊस? परतीचा पाऊस नाही झाला. नाही इकडलाच पाऊस असा. उतरा नक्षत्र पण परतीचा पाऊस कधी झाला नाही नाही. नाही परतीचा पाऊस नाही. काय सांगाल 10 अद्रक विघ्याची पाळी आली, 10 विघ्याची पाळी आली आम्हाला ह्या गावाला. तर गाजरे गेली, सोयाबीन गेली, उडदाची वीज बोंब झाली. काय नाही बाबा, 10 पाळी आली असं म्हणणं नाही त्यांचं. खूप बोलक्या भावना आहेत त्यांच्या. काय सांगाल? सगळं नुकसानीचं झालेलं दिसतंय, कसा उभं राहायचं आता? सगळ्या पिकांना पाणी जास्त झाल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालंय. कारण का पाणी आता कमी लागतंय. अद्रकला आणि कांद्याला पाणी कमी लागतंय आणि जास्त झालंय. सगळं नुकसान झालंय सगळीकडे. काय पंचनामे तलाठी गावकरी फिरतात का इकडे? नाही या लागलेत, पंचनामे करायला सांगितलंय. काय मदतीची अपेक्षा? किती मदत दिलीवर शासनानं तुमचं सगळं शेत? नाही एवढं मदत मिळू शकत नाही, पण थोडंफार मिळली तरी तेवढा हातभार लागेल शेतकऱ्यांना. इतकी मदत देऊ शकत नाही. जेवढा खर्च केला तेवढा कोण झाली तेवढी मदत मिळू शकत नाही. महत्वाचा मुद्दा आहे. खातं आणि लागणी यातच मातीत गेलं. काय सुद्धा नाही बघा, काय राहत नाही खाली. त्यांनी मदत देऊन किती देणार? एक आहे का माणूस द्यायला? सगळ्या शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं ती विचार करावा लागेल, इकावं लागेल देश. बघा, ह्या वयोवृद्ध नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. विशेषतः जेवढं नुकसान झालं तेवढं तर शासन देऊ शकत नाही. शासन फक्त काय देऊ शकतं? तर आधार देऊ शकतं. मात्र ते आधार देताना सुद्धा शासन
निकष व नियम लागू करतं. त्यामुळं या निकष व नियम लागू करताना या बळीराजाच्या ज्या भावना आहेत त्या शासनानं व अधिकाऱ्यांनी विशेषतः लक्षात घेणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपल, न्यूज 18 लोकमत, परांडा. धाराशिव जिल्ह्यामध्येच भूम परांडा तालुक्याला पावसानं सोडल्यानंतर आता पावसानं आपला मोर्चा उमरगा लोहारा या तालुक्याकडे वळवलाय. काल लोहारा या तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शेतातलं उभं पीक आडवं झालं, उद्ध्वस्त झालं. पहाटे मुरुम शहराला जोरदार पावसानं झोडपलं. मुरुम शहर आणि परिसरात पाणी साचलेलं आहे. या पावसानं बेनू तुरा हा प्रकल्प ओसंडून वाहू लागलाय. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. दरम्यान या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता तिकडे लवकरात लवकर पोचावं, पंचनामे तात्काळ करावेत अशी मागणी शेतकरी करतोय. वडे नाले सगळे तुंब गेले, तरी सगळ्या शरीरात शेतानी सगळ्या पाणी झालंय. मग आम्ही काय करायचं? आलेलं पीक हाताला गेले वाहून, काय करणार? तरी शासनाने याचा विचार करून आम्हाला ताबडतोब पंचनामे करून आमच्या जमिनीचे नुकसान भरपाई देण्यात यावी. पुढची बातमी वाशिमची आहे, कारण कृषी मंत्री काल वाशिमला सुद्धा गेलेले होते. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची काल दिवसभर पाहणी केली. वाशिममध्ये ते गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. सोयाबीन, तूर, कपाशी यासह इतर पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठंच नुकसान झालेलं आहे. तो रडवेला झालेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरचं पीक नुकसानग्रस्त झालं आहे. कृषी मंत्र्यांनी या संदर्भात स्वतःच वाच्यता केली. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन सुद्धा दत्तात्रय भरणेंनी दिलेलं आहे वाशिममध्ये. लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर ही नुकसान भरपाई दिली जाईल. साहेब, 1 महिन्यापूर्वी आपण इथूनच वाशिम जिल्ह्यातूनच घोषणा केली होती की 19 जिल्ह्यात नुकसान झालं आहे, आपण लवकर मदत देऊ. अद्याप आज एक आलेली मदत आपल्याला माहिती आहे की पंचनाम्याला उशीर लागतो, पाऊस तर जोरात आहे. ऐका ना, मे आणि जून ची मदत आलेली. तर वाशिमची ही प्रतिक्रिया होती. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे कोयना धरण 100% भरलेलं आहे. तर कोयना धरण 100% भरलेलं दिसतंय. धरणाचे सगळे वक्र दरवाजे 1 फुटांनी उघडावे लागले आहेत. धरणामधून सध्या 11,700 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जातोय. धरणातून मोठ्या प्रमाणावर कोयना नदीत पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधान राहायचंय, सतर्क राहायचंय अशा सूचना केल्या गेलेल्या आहेत.